नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. लोकसभा निवडणुकीपूर्वीच कर्नाटकात अबकारी खात्याकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. कर्नाटक उत्पादन शुल्क विभागाने लोकसभा निवडणुकीपूर्वी मैसूर ग्रामीण जिल्ह्यातील चामराजनगर लोकसभा मतदारसंघातून 98,52,00,000 रुपयांची दारू जप्त केली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. आयकर विभाग आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमने 3,53,00,000 रुपयांची रोकडही जप्त केली आहे. विमानतळावर प्रवासी हाताळण्याची क्षमता वाढविण्यासाठी नवीन टर्मिनल इमारतीच्या पुनर्रचनेचा एक भाग म्हणून बेळगाव सांब्रा विमानतळावर प्री एम्बर्केशन सिक्युरिटी चेक नवीन XBIS मशीन जोडण्यात आली आहे. हे नवीन ड्युअल व्ह्यू XBIS म्हणजेच एक्स-रे बॅगेज इन्फॉर्मेशन सिस्टीम वेहांत या मेक इन इंडिया कंपनीकडून प्राप्त करण्यात आले आहे. ही अत्याधुनिक प्रणाली आता पूर्णपणे कार्यरत असून प्रवाशांच्या बॅगेज स्क्रीनिंग प्रक्रियेत सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी सज्ज झाली आहे. राज्यातील चौथे सर्वाधिक भेट देणाऱ्या यादीत भुत्रामट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाची नोंद झाली आहे. पर्यटकांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून महसुलात देखील वाढ झाली आहे. दर आठवड्याला 1,000 पर्यटक या ठिकाणी भेट देत असून सुट्टीच्या दिवशी ही संख्या 1,500 ते 2,000वर पोहोचत आहे. डिसेंबर 2022 मध्ये या प्राणी संग्रहालयात टायगर सफारीला सुरुवात करण्यात आली होती. राज्य सरकारतर्फे भुत्रामट्टी येथील प्राणी संग्रहालयाच्या विकासावर भर देत प्राण्यांची संख्या देखील वाढविण्याचे काम केले जात आहे. विशेष म्हणजे पर्यटकांना टायगर सफारीचा आनंद लुटता येत आहे. हमी योजनेद्वारे 2 कोटी अनुदान खर्च करत येथे विविध विकास कामे राबविली जात आहेत. 2019-20 मध्ये केवळ 10 लाख रुपये महसूल प्राप्त होत होता. त्यानंतर प्रवेश शुल्क दुप्पट केल्याने 2023-24 सालापर्यंत 1,80,00,000 रुपये महसूल प्राप्त झाला आहे. बेळगाव जिल्हा लोकसभा भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी जैन ब्राह्मण समाजाला भेट देऊन त्यांच्याशी हितगुज साधले. त्याचप्रमाणे सुशासन आणून उत्तम कार्य करण्याचे आश्वासन दिले. भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीची माहिती देऊन गेल्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीसाठी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्यासाठी जनतेला आवाहन करत मत याचना केली. याप्रसंगी भाजप उपाध्यक्ष अनिल बेनके, जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, सर्व समाजाचे नेते उपस्थित होते. काँग्रेस सरकारने लागू केलेल्या गॅरंटी योजनेमुळे गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे. आज प्रियांका जारकिहोळी कडोली गुंजनटी भागात प्रचारादरम्यान बोलत होत्या. प्रत्येकाच्या विकासासाठी या योजना अधिक उपयोगी ठरत आहेत. वचन दिल्याप्रमाणे काँग्रेस सरकारने त्यांची पूर्तता केली आहे. भविष्यामध्ये आदर्श राज्य निर्माण करण्याच्या दृष्टीने आम्ही वाटचाल करीत आहोत. चिकोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियांका जारकिहोळी यांनी आज शुक्रवारी सकाळी आपल्या समर्थकासमेत देवगिरी, गुंजनटी व कडोली या भागामध्ये झंझावाती प्रचार दौरा केला. यावेळी प्रत्येक ठिकाणी लोकांनी प्रियांका जारकिहोळी यांना आपला संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला. माझ्या वडिलांनी यमकनमडी मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात भरीव कामगिरी केली आहे. त्याच जोरावर मी ही निवडणूक लढवत असून वडिलांप्रमाणेच उत्तम काम करण्याची माझी इच्छा आहे. येत्या निवडणुकीत मला विजयी करून जनतेने मला एक संधी द्यावी, असे त्या म्हणाल्या. लोकसभा काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी गुरुवारी सायंकाळी बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनगोळ आणि वडगाव येथे निवडणुकीचा प्रचार केला आणि मतांची मागणी केली. मोठ्या संख्येने आलेल्या लोकांनी त्यांना पाठिंबा दर्शवत काँग्रेसचा विजय निश्चित असल्याची ग्वाही दिली. मृणाल हेब्बाळकर यांनी क्षेत्राच्या विकासाची स्वप्ने उराशी बाळगून मी निवडणुकीला उभा राहिलो असल्याचे सांगत जनतेच्या अपेक्षेप्रमाणे काम करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी APMCचे माजी अध्यक्ष युवराज कदम यांच्यासह अनेक सामाजिक नेते, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बेळगाव शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावर कुत्र्यांचा वावर वाढला असून कुत्री प्रवाशांच्या बाकड्याजवळच ठाण मांडून बसत असल्याचे चित्र दिसत आहे. गर्दीच्या ठिकाणी ही कुत्री बसलेली असल्यामुळे नजरचुकीने प्रवाशांचा पाय त्या कुत्र्यांना लागल्यास ते त्यांच्या अंगावर धावून जात आहेत. कुत्र्यांनी प्रवाशांचा चावा घेण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील मुख्य मध्यवर्ती बस स्थानकातून महाराष्ट्र, गोव्यासह आसपासच्या गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असते. लहान मुलासह मोठ्यांना सावधतेने येथे वावरावे लागते. शिवाय या कुत्र्यांना काही नागरिक ब्रेड, बिस्किटे खाऊ घालत असल्याने गजबजलेले या ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी आसरा घेतला आहे. याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा पोलीस, महानगरपालिका आणि महिला व बाल कल्याण खाते बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय समता दिवस म्हणजे बाबू जगजीवनराम यांची 116वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त याडा मार्टिन, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गोळेद यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते बाबू जगजीवनराम यांच्या पुतळ्याला व प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला। 5 एप्रिल हा दिवस संपूर्ण देशभरात समता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। बाबूजी म्हणून ओळखले जाणारे बाबू जगजीवनराम हे देशातील प्रमुख राष्ट्रीय नेते आणि सामाजिक न्यायाचे वकील म्हणून ओळखले जातात। त्यांचे जीवन आणि योगदान नवीन पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे उद्गार जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी काढले। यावेळी दलित नेते, प्रशासकीय अधिकारी, समाजसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे। या जाहीरनाम्यात 5 न्याय आणि 25 गॅरंटीवर विशेष लक्ष देण्यात आले आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी या घोषणापत्राला न्यायपत्र असे नाव दिले आहे। आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात काँग्रेसने युवा, महिला, शेतकरी आणि कामगारांना गॅरंटी योजना देत अनेक आश्वासने दिली आहेत। ऐतिहासिक अशा या गॅरंटी योजनेमुळे जनतेचं नशीब बदलेल अशी काँग्रेसला अपेक्षा आहे। लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे। सर्वच पक्षांचे नेते जनतेमध्ये वावरत आहेत, आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत। त्यामुळे जनता आता कोणाच्या गॅरंटी योजनेला मत देईल हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे। भारतनगर शहापूर येथील क्रॉस क्रमांक 4, 5 व 6 या परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे। लहान मुलावर ही कुत्री हल्ला करत आहेत। याचबरोबर कोंबड्या तसेच इतर प्राण्यांवर देखील ही कुत्री हल्ला करत असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे। कुत्र्यांचा कळप या ठिकाणी ठाण मांडून असतो। पहाटे किंवा रात्रीच्या वेळी अचानकपणे ही कुत्री हल्ला करत आहेत, तेव्हा या कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे। माजी नगरसेवक दिनेश रवळी मनपाच्या अधिकाऱ्यांना याबाबत अनेक वेळा सूचना केल्याचे सांगितले, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। कोट तालुका हुकेरी येथील एक खाजगी मात्र सार्वजनिकरित्या वापरण्यास मालकाने दिलेली विहीर आणि गावातील दुसरी सार्वजनिक तळ्याची बाव या दोन्ही विहिरीत गेल्या अनेक वर्षापासून पान वनस्पतींची वाढ धोकादायक बनली होती। ही समस्या समजून घेऊन कोट तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येत विहिरी झाडाझुडपापासून मुक्त केली आहे। त्यामुळे विहिरीवर येणाऱ्या नागरिकांना व गुरांना रस्ता मोकळा करून देण्यात आला आहे। तसेच विहिरीत सातत्याने वाढ होत असलेल्या या पिंपळाच्या झाडामुळे विहिरीच्या भिंतीला धोका निर्माण झाला होता। त्याची समस्या आता सुटली आहे। आपलं घर, गाव आणि परिसराला अशा समस्यांनी वेढलेलं असेल आणि त्यातून समाजाला धोका उद्भवत असेल तर एकीचं बळ कामी आल्याशिवाय राहत नाही, हेच या मुलांनी आज समाजाला दाखवून दिले आहे। या सत्कर्मी पांडुरंग सुंडकर, रमेश जाधव, साहिल आळवणे, सागर सुंडकर, साहिल बामणे, मुकेश शिंदे या तरुणांनी परिश्रम घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। खानापूर शहराच्या मारुती नगरातील अतिप्राचीन स्वयंभू श्री मारुती मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे आले आहे। मंदिरासाठी नव्याने दगडी चौकट बसविण्यात येणार आहे। शुक्रवारी नूतन चौकटीची ट्रॅक्टर ट्रॉलीमधून खानापूर शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत डोक्यावर कलश घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या, तसेच मुलांसह नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेखळी तालुका रायबाग येथे सध्या पाणी टंचाई अधिकच तीव्र झाली आहे। पाणी पुरवठ्याचे गणित विस्कटल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी तहसीलदार कार्यालयावर घागर मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध केला। यावेळी मेखळीतील करिगार मळा, शमनेवाडी मळा, जरी मळा, भाविकोडी मळा, वटणोले मळा व चौगुले मळा या ठिकाणी पाणी पुरवठा करण्याविषयी वेळोवेळी प्रशासनाला कळविण्यात आले आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। पाण्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत, याची दखल घेताना प्रशासनाने पाणी पुरवठा करणे गरजेचे बनले आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांच्या समस्येसाठी जिल्हा पातळीवर समितीची नेमणूक करण्यात आली आहे। त्या समितीत 5 मुख्य अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे। या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांची समस्या जाणून घेण्यासह त्यावरील कारणाची लेखी स्वरूपात माहिती उपलब्ध करूनच सदर कर्मचाऱ्याला सेवेत सवलत देण्याचा निर्णय समितीवर सोपवण्यात आला आहे। कोल्हापूर येथील श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा 23 एप्रिल रोजी तसेच लोकसभा निवडणूक एकाच वेळी होत असल्याने यात्रा नियोजनाचा कामाचा आढावा आज घेण्यात आला। ज्योतिबा डोंगर येथील ज्योतिबा पोलीस चौकीमध्ये पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली ही बैठक बोलवण्यात आली होती। यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आदी राज्यातून 8 ते 9 लाखाहून अधिक भाविक
डोंगरावर येत असतात। त्यासाठी ही यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी यात्रा काळात भाविक आणि ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने तयारीला सुरुवात करण्यात आली आहे। आढावा बैठकीवेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पन्हाळा येथील तहसीलदार माधवी शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।